विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातल्या कलगीतुराने नाही, तर तो गाजला लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं यावरून। महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन मोठे चेहरे म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे। आज सकाळी विधिमंडळाच्या अधिवेशनाला सगळ्याच आमदारांची उपस्थिती होती, तशीच ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही होती। योगायोग असा झाला की दोन्ही लिफ्टने जाण्यासाठी एकमेकांच्या समोर आले। दोघांनीही एकाच लिफ्टने प्रवास केला आणि राज्याच्या राजकारणातला आजचा दिवस याच लिफ्ट वारीवरून गाजला। खरं तर लिफ्टने प्रवास करणं अत्यंत सामान्य बाब, पण लोकसभा निवडणुकीत एकमेकांवर जोरदार टीका करणारे हे दोन नेते एकाच लिफ्टने प्रवास करतायत हे पाहून साऱ्यांनाच स्फुरण आलं। मग विरोधी पक्षाचे आमदार असो किंवा सत्ताधारी आमदार, नेमकं काय घडलं त्या लिफ्ट प्रवासात हा किस्सा चांगलाच रंगला। कधी कधी राजकारणातही हलके फुलके प्रसंग येतात, त्याचीच एक आणखी झलक पाहायला मिळाली। त्या लिफ्ट प्रवासात नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल तर फार न टाळता आपण थेट विषयाला हात घालूया। मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। तर काय घडलं त्या लिफ्ट प्रवासात? तर त्याचं झालं असं की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोन पक्के राजकीय वैरी विधानसभेच्या पहिल्या दिवसाला उपस्थिती लावण्यासाठी विधिमंडळाच्या आवारात प्रवेश करते झाले। तिथून विधिमंडळात जाण्यासाठी लिफ्ट आहे, त्याचा वापर सर्वच नेते करतात। तसाच या लिफ्टचा वापर करण्यासाठी हे दोन्ही नेते फक्त योगायोगाने एकमेकांसमोर आले, म्हणजे त्यांच्यात विधिमंडळ गाठायचं आणि त्यासाठी लिफ्ट पकडण्याचं टायमिंग जमून आलं। बाकी राजकारणात कुणाची लिफ्ट वर जाते आणि कुणाची खाली हे येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला समजेलच। असो, तर फक्त लिफ्टच्या जमलेल्या टायमिंगमुळे हे दोन्ही नेते एकत्र आले। प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस, दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर असे चौघं त्या निमित्ताने एकत्र आले। फडणवीस आणि ठाकरे यांनी स्मितहास्य केलं, लिफ्ट सुरू झाली आणि तुम्ही दोघं एकत्र आहात हे पाहून बरं वाटलं असं आपण बोलल्याचं दरेकर म्हणाले। त्याला उत्तर देत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांकडे पाहून याला पहिल्यांदा बाहेर काढा असं गमतीनं सांगितलं। मला शिवसेनेतनं बाहेर काढून तुमचं समाधान झालं नाही का असं दरेकर ठाकरेंना गमतीनं म्हणाले। तुम्ही दोघं एकत्र येत असाल तर माझी बाहेर जायची तयारी आहे असं दरेकर उद्धव ठाकरेंना म्हणाले। त्यावरून लिफ्टमध्ये हास्यविनोद झाला आणि लिफ्ट थांबताच उद्धव ठाकरे विरोधी बाकांच्या दिशेला तर फडणवीस सत्ताधारी बाकांच्या दिशेला निघाले। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात गद्दार, खोके, बांबू असं खालच्या पातळीवरचे बोल ऐकायला मिळाले। त्यानंतर मात्र महाराष्ट्राची राजकीय ओळख आज अनेक दिवसांनी पाहायला मिळाली। त्याआधी आजचा दिवस म्हणजे राजकीय आरोप प्रत्यारोपांनी गाजणारा दिवस म्हणून सर्वच मीडिया मंडळी त्याकडे लक्ष ठेवून होती। आरोप प्रत्यारोप झाले नाही, मात्र विरोधी आणि सत्ताधारी दोघांनी परस्पर सौहार्द जपलं हेही नसे थोडके। सकाळी राज्याचे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात पोहोचले। तिथनं उद्धव ठाकरे आणि अनिल परब आधीच तिथे उपस्थित होते। पाटलांनी ठाकरे सेनेच्या आमदारांचं स्वागत केलं आणि चक्क चॉकलेट दिलं, तर उद्धव ठाकरे यांनी मवियाचे खासदार मोठ्या संख्येनं निवडून आल्यामुळे आपण पेढे वाटत आहोत असं सांगत चंद्रकांत दादांना पेढा दिला। दादांनी तो पेढा अर्धा तोडला आणि अनिल परबांना आपण आधीच शुभेच्छा देतो असं म्हणत त्यांना तो भरवला। चंद्रकांत पाटील यांनी अनिल परबांना दिलेल्या शुभेच्छा अनिल परब यांच्या मुंबई पदवीधर निकालाबाबत बरंच काही सांगून जातात। त्यानंतर काही वेळातच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा महायुती सरकारवरती ताशेरे ओढायला सुरुवात केली। जनतेला चॉकलेट देऊ नका असं सांगत पुन्हा एकदा आपण एकमेकांचे राजकीय वैरी आहोत असं महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलं। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली। या अधिवेशनापूर्वीही उद्धव ठाकरेंनी हे अधिवेशन या खोके सरकारचं शेवटचं अधिवेशन असेल असं म्हणत खळबळ उडवून दिली होती। काहीही झालं तरी राजकारणात कोणीही कोणाचाही कायमचा मित्र नसतो किंवा कायमचा वैरी नसतो। त्यामुळे आता लिफ्टच्या त्या बंद दाराआड काय घडलं रे भाऊ अशा चर्चा आता उधाणाला येतील। नाक्या नाक्यावर, चहाच्या टपऱ्यांवर काय घडलं असेल याचे अंदाज बांधले जातील आणि मुंबईत नुकत्याच सुरू झालेल्या पावसाचे शिडकावे अंगावर झेलत आणि जोडीला वाफाळत्या चहाच्या साक्षीनं ही चर्चा आणखीनच गरम होईल यात शंका नाही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। लिफ्टच्या त्या बंद दाराआड काय चर्चा झाली असेल असं तुम्हाला वाटतं तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।